बंगला चढणीवर म्हणजे छोट्या टेकडीवर असल्यामुळे पाठीमागे छोटी दरी निर्माण झाली होती. वाह, क्या बात है. प्रतीक्षा तोंडून उत्स्फूर्त शब्द आले. आपली 2 दिवसांची मेहनत वाया न गेली म्हणायची. तो तिसऱ्या खिडकीकडे वळला. मग त्याच्या लक्षात आले ती खिडकी नव्हती, ते तर दार होते. लांब सोडलेल्या पडद्यामुळे कळत नव्हतं. त्यांनी पडदा बाजूला केला आणि दाराची कडी काढली. पुढे बसण्यासाठी गॅलरी होती. काही सेकंद तो होता तसाच उभा राहिला. डोळे मोठे करून समोरचं दृश्य बघत राहिला. सखारामने सांगितलेलं निळं तळं त्याच्या डोळ्यासमोर होतं. शांत, गूढ, गंभीर पाणी. त्यावर कमळासारख्या आकाराची तशीच दिसणारी निळ्या रंगाची फुले होती. तळ्यात विखुरलेली ती फुले सूर्याच्या किरणांमध्ये चमकत होती.